चित्राली चोगले आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. छान दिवाळी सुरू आहे आणि आज तर पाडवा आहे आणि आजचा पाडवा म्हणजे दरवर्षीचाच पाडवा विशेष असतो. ते प्रत्येक नवरा बायकोंसाठी, जोडप्यासाठी बायको नवऱ्याला काहीतरी गिफ्ट देते, खास करून नवरा बायकोला गिफ्ट देतो आणि छान खुलत जातं हे नातं. पहिला पाडवा जसा विशेष असतो तसंच जसं हे नातं मुरत जातं. मुरांबा जसा मुरल्यावरती गोड लागतो, अधिक छान लागतो, तसं मुरलेलं नातं जर असेल तेव्हा तो पाडवा कसा असेल हे आपण जाणून घेणार आहोत. आज माझ्याबरोबर एक गोड असंच ज्यांचा संसार मुरलाय असं एक जोडपं आहे, अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर. तुम्हाला दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुला सुद्धा दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि रसिक प्रेक्षकाला सुद्धा धन्यवाद. खरं तर आज पाडवा आहे आणि तुम्ही आजही काम करताय, तुमचं काम सुरूच आहे. म्हणजे मी आता सध्या लेक माझी लाडकीच्या सेटवरती आहे आणि त्याच्यातून हे वेळ काढून माझ्याबरोबर बसले, यांच्याबरोबर धमाल गप्पा मारणार आहोत. सुरुवात ह्यानेच करेन की पाडवा आहे आज, त्या काम करताय पण इतक्या वर्षांनी ही पाडवा विशेष आहे. खरं तर दिवाळी हीच विशेष असते. दिव्यांच्या सोबतीने ती येते, प्रकाशाच्या सोबतीने येते आणि काही ना काहीतरी एक्साइटमेंट असतेच दर दिवशी. आता मला भाऊ नाही त्यामुळे भाऊबीजेची एक्साइटमेंट माझी थोडी कमी असते कारण गिफ्ट मिळत नाही त्या दिवशी. पण अदरवाईज आदल्या दिवशी रांगोळी काढण्यापासून ते भाऊबीजेला सगळे म्हणजे अवीच्या बहिणी आमच्याकडे येण्यापर्यंतचे सगळं खूप छान उत्साही वातावरण असतं. आणि आता यावर्षी पाडवा तू म्हणालीस तशी दरवर्षी स्पेशल असतोच असतो. एक काय म्हणू सरप्राईज असतं की आता ह्या पाडव्याला काय मिळणार आहे दरवर्षी ठरलेलं असतं. त्यानिमित्ताने मला असं म्हणायचं की ह्या ऐश्वर्यात ही तर ऐश्वर्य मला मिळालं आहे, हे याच्या पलीकडे आणखीन काही असूच शकत नाही. पण मला ना खरंच जाणून घ्यायला आवडेल की हे कुठे, म्हणजे काही लोकांना माहिती असेल पण पुन्हा एकदा आठवणी आपण ताज्या करूया पाडव्यानिमित्त की हे कसं आणि कुठे सुरू झालं हे नेमकं. नाही, हे म्हणजे सगळ्यांनाच आता जवळजवळ इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीच्या बाहेर देखील सगळ्यांनाच माहिती आहे. गंध निशिगंधाचं नावाचं प्रल मयेकरांचं नाटक होतं आणि मोहन वाघांनी चंद्रलेखातर्फे ते प्रोड्यूस केलं गेलेलं होतं. निर्मिती त्याची होती मोहन काकांची आणि त्या नाटकात आम्ही दोघांचं पहिलंच नाटक व्यावसायिक रंगभूमीवरचं आणि तिकडे एक साधारण 140 वगैरे प्रयोग झाल्यानंतर म्हणजे त्या प्रोसेसमध्ये एक वर्ष दीड वर्षाची प्रोसेस होती ती. त्या प्रोसेसमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. म्हणजे ते आम्हाला कळत होतं की आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत. फक्त 1.5 वर्ष एकमेकांशी त्या बाबतीत काही बोललेलं नव्हतो. जेव्हा मोहन काकांनी सांगितलं की आता आपण नाटकाचे प्रयोग थांबवत आहोत तेव्हा मात्र मग अस्वस्थता वाढली की आता इथून पुढे भेटू न भेटू काही सांगता येत नाही. मग आम्ही एकमेकांकडे बोललो की बाबा असं असं आहे. तर त्यावेळेला ती म्हणजे तिचं ग्रॅज्युएशन व्हायचं होतं, म्हणजे 14वीला होती ती आणि मी BSTचा जॉब करत होतो. त्यामुळे तिने माझ्यात काय बघितलं, मी तिच्या म्हणजे आता काय म्हणायचं, म्हणजे हिच्या अजून देखील कोणीही प्रेमात पडू शकतं. त्यामुळे त्यावेळेला मी पडलो तर ते काही नवल नव्हतं. पण तिने काय शोधलं ते तिच्याकडून ऐकलं तर मला वाटतं जास्त. म्हणजे ह्याचं उत्तर आज खरंच सगळ्यांना मिळालेलं पाहिजे की अविनाश सर जसे म्हणाले की तिने काय पाहिलं, ऐश्वर्या मॅम तर खरंच प्रेमात पडण्यासारखं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हालाही हवं. नाही म्हणजे तो सांगतोय सगळ्यांसमोर प्रेमात पडण्यासारखे वगैरे, पण खरी गोष्ट काय ती त्यालाच माहिती आहे. त्यामुळे तो किती सफर करतोय त्यालाच माहिती आहे. जोक सपाट, मला असं वाटतं की माझ्या घरून जे संस्कार होते किंवा आईने जे माझ्या सांगितलं होतं की मुलगा कसा हवा, तो तुला सांभाळून घेणारा किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज घेणारा आणि खूप समजून घेणारा असा मुलगा असावा. आणि मला वाटतं की कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपल्या ते असतं की आपण ज्या वेळेला वेगळी वाट चोखंदतो, म्हणजे ज्या वेळेला आपण आता असं वाटतं की अरे नाही हा आता आपल्या कास्टचा नाही आहे, वेगळी, म्हणजे आम्ही ब्राह्मण हा वैश्यवाणी, तर तो तेवढा मुद्दा नसेल तरी कुठेतरी ते असतं की नाही म्हणजेच आईने सांगितलं त्या बाकी सगळ्या बाजू व्यवस्थित भरभक्कम असाव्यात. त्यामुळे ते कुठेतरी होतं डोक्यात. आणि ज्या वेळेला मी ह्याला भेटले पहिल्यांदी
आणि तेव्हा मी ओव्हरऑल ऑब्झर्व करत होते की काय म्हणजे तर हा BSTत नोकरी करतो, म्हणजे हा स्वतःच्या पायावर उभा आहे आणि घरात जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीज घेणारा आहे, समजूतदार आहे हे तर मला कळतच होतं, कारण तो दर पावलागणिक दुसऱ्याचाच विचार जास्त करायचा आणि अजूनही तो तेच करतो की स्वतःपेक्षाही त्याला दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यात जास्त समाधान असतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी जर आपण काउंट केल्या तर मला असं वाटलं की नाही, हाच परफेक्ट आहे जो आपल्याला हवा आहे. आणि अदरवाईज तर ट्युनिंग आमचं होतच होतं आणि ती व्हायब्रेशन्स होतीच, एकमेकांबद्दल जाणवत होती. त्यामुळे ह्या सगळ्या पातळीवर मी पोचल्या, म्हणजे ओके अशी टिकमार्क झाली माझ्या मनात आणि मी त्याचं एक काय म्हणूया की सर्व दृष्टीने हो असं झालं मनात. आणि मग आम्ही एकमेकांकडे बोललो. घरी असं विचारणं काही झालीच नव्हती. डायरेक्ट ज्या वेळेला बाबांनी मला विचारलं की आम्ही बोलणी करायला जातोय तर तुमचं नक्की आहे ना, नाही तर तुम्ही आयत्या वेळेला म्हणाल की नाही आहे, तर तेवढंच. मग कुठून काही विरोध झाला नाही, काहीच झालं नाही. खूप छान सुरळीत आणि खूप मस्त. आणि हे मला आवर्जून नेहमी सांगावंसं वाटतं की असा विचार फार कमी मुली करतात. म्हणजे व्यवहार नुसता बघून चालत नाही, तर तिकडे तुम्हाला खऱ्या अर्थाने समोरच्या माणसात, आपल्या माणसात काय बघायचं आहे ते तुम्हाला एकदा कळलं पाहिजे. ते कळलं की मग तुमच्या संसारात कुठल्याही प्रकारची बाधा येत नाही. म्हणजे त्यावेळेला सुद्धा हिच्यासारख्या मुलीने 14वीत असताना हा विचार केला. म्हणजे मी तिला म्हटलं होतं की तिने ज्या वेळेला आमचं बोलणं झालं त्यावेळेला मी म्हटलं की अरे हे आपण 1.5 वर्ष 2 वर्ष काय एकमेकांना बोललो नाही, पण आपण एक काम करू. आत्ता गाडी आपली दादरला थांबली, दौऱ्यावरती होतो आम्ही, शेवटचा दौरा होता. गाडी थांबली की तू माझ्या घरी चल, घर बघ, घरची माणसं बघ, त्यांना भेट आणि त्याच्यानंतर मग तू ठरव. आपण वेळ घेऊ, टेक युअर टाईम, आपण घाई नको करूया. तर तिने मला एकच सांगितलं की मला बाकीच्या कुठल्याही गोष्टींची काहीही देणं घेणं नाही, सगळं ॲक्सेप्टेबल आहे. मला तुमचा होकार असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यावेळेला ना अहोजाव करायची मला. पण आता कालांतराने ते अरे तुरेवरती आलंय. ठीक आहे, आता गप्पा तर होत आहेत. तर इथे समोर तुम्हाला दिसत असेल तर कप बशी आहे आणि त्यात चहा नाही आहे. म्हणजे मला सांगायचं की ह्याच्यात अजिबात चहा ठेवलेला नाही आहे, अगदी सिरियल सारखं आहे. पण ह्याचं एक काहीतरी महत्त्व आहे. हे तुम्ही पकडा, हेही तुम्हीच पकडा आणि ही कप बशी आपण सरांना. बरं, ओके. तर आपण म्हणताना तो कप आणि ती बशी म्हणतो. तर हा जो कप असेल हा अविनाश सर रिप्रेझेंट करणार आहे आणि ही बशी तुम्हाला रिप्रेझेंट करणार आहे. मी आता काही प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये. फक्त त्याचं उत्तर जर अविनाश असेल तर तो कप वर झाला पाहिजे आणि जर उत्तर ऐश्वर्या असेल तर बशीवर झालेले असेल. खरी उत्तर द्यायचे अगदी. म्हणजे आता मी काही प्रश्न विचारणार आहे, कप किंवा बशी वरती होणार आहे, आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला लगेच कळणार आहे की ह्यांच्या म्हणजे एकंदर ह्यांचं नातं कसं खुललंय, काय होत आहे ते. तर बघूया, पटापट विचारणार आहे मी. बरं, सत्ता घरात कोणाची चालते? अरे अविनाश सर, तुमचं काय म्हणजे माझं म्हणणंच नाही काही. अरे नाही, असं नाही, तुम्हाला काहीतरी उत्तर द्यावं मला वाटलं कुणीतरी एकाने द्यायचं. नाही, दोघांनी. अच्छा, दोघांनी घरात सत्ता. हा, येस, घरात सत्ता. हे बघा, वा, म्हणजे ह्याच्यावरती एक मत आहे, घरात सत्ता ऐश्वर्या मॅमचीच चालते आणि हरकत नाही, चालायला आणि ऐश्वर्याचीच चालली पाहिजे. त्याच्यानंतर उत्तम चहा कोण बनवत? हो, म्हणजे असं म्हणता येईल की तुम्हाला त्यांचा चहा आवडतो आणि त्यांना तुमचा चहा आवडतो. वा. समजा एखाद्या हॉटेलमध्ये गेलात आणि समजा तिथे एखादी वस्तू नाही आवडली तर पहिला आवाज कोण उठवतो? हे खरं आहे की नाही? आता मी माझं दुमत आहे, कारण हा खवय्या आहे, त्याला वेगवेगळे आयटम्स ट्राय करायचे असतात. मी तर साऊथ इंडियन मध्ये गेल्यानंतर इडलीवर समाधानी असते, नाहीतर भातावर समाधानी असते. त्यामुळे वेगवेगळे प्रत्येक हॉटेलमध्ये उत्तर हेच आहे. चला खरं आलेलं आहे, खरं उत्तर द्यायचंय. अच्छा, आता लगेच राग कोणाला येतो? नाही, बरीच उत्तरं एकदम जुळत आहेत आणि म्हणजे पटत आहेत दोघांनाही. चॉईस चांगला कोणाचा आहे? म्हणजे इथे तरी याच्यावर कळलंच असेल तुम्हाला. हो, ऍक्च्युली याच्यावरती आम्हाला काहीच हे नाहीये. कप आता खूप वेळाने वर आलेला आहे, कुठेतरी वर आलेला आहे. सेव्हिंग्स करण्यात जास्त पुढाकार कोणाचा असतो? दोघांचाही. अच्छा, हा,
हा. कुठल्या बाबतीतलं सेव्हिंग आहे त्याच्यावर हा, ठीक आहे. शॉपिंग मध्ये आम्ही दोघंही सेव्हिंग करत नाही त्यामुळे ते तर म्हणजे अगदी. पण अदरवाईज सेव्हिंग असं जर आपण हे केलं की घरासाठी किंवा फ्युचरसाठी तर ते विचार अभि जास्त करत असतो आणि मला त्यातलं कळतच नसतं, त्यामुळे प्रश्नच येत नाही. इतक्या वर्षाचा सहवास आहे, इतक्या वर्षांचं छान नातं खुलत गेलंय, अधिक सांभाळून कोणी घेतलं? हे कप बशीसारखं तुमचंही नातं असंच अटूट राहू देत. छान धमाल आणि अजूनही गप्पा मारायच्या आहेत, धमाल करायची आहे. खरं तर पाहत राहा पाडवा स्पेशल अविनाश नारोकर आणि ऐश्वर्या नारकर सोबत. तर धमाल गप्पा रंगल्या आहेत. दिवाळी स्पेशल चालू आहे, पाडवा स्पेशल चालू आहे. गोड छान आणि एकदम रोमॅन्टिक कपल माझ्यासोबत आहेत, अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर, आणि त्यांच्या जुन्या आठवणी आपण गप्पा मारतोय. छान सगळं रंगलं. आम्ही काही गेम्सही खेळलो. आता मला असं विचारायचं आहे की आता तुम्ही सध्या लेक माझी लाडकी हे करताय आणि तुमचा लेक माझा लाडका आणि आहे. मग या सगळ्याकडे करताना म्हणजे हे जेव्हा ह्या फील्डमध्ये एकत्र होतात इतके वर्ष, तर मग कधी असं झालंय का की त्याच्याकडे कधी दुर्लक्ष झालंय किंवा कधी असं झालंय की त्याला तेवढासा वेळ देता आला नाही, असं कधी झालंय? नाही, म्हणजे मला तसं नाही वाटत, कारण आताची आपली पिढी जी आहे ती त्याच लाईफस्टाईलमध्ये जगते. मला फक्त एक सुदैव माझं असं होतं की आमची जॉईंट फॅमिली होती, त्यामुळे आम्ही जेव्हा लहान होता त्यावेळेला मला त्याला पाळणाघरात ठेवावं नाही लागलं, तो घरीच होता. आणि ते खूप खूप मोठी गोष्ट आहे ती की तो लहानाचा मोठा माझ्या डोळ्यासमोर झाला किंवा आपल्या माणसांमध्ये झाला, त्यामुळे त्याच्यावर वेगळे संस्कार करण्यासाठी संस्कार वर्ग नाही मला लावायला लागले. आता काही रॅपिड फायर क्वेश्चन्स करणार आहोत. आमच्याकडे स्लॅम बुक नावाचं एक सेगमेंट असतं ज्याचं आपण पटापट उत्तर विचारणार आहोत. तुम्हाला ह्यांच्यासाठी म्हणजे उत्तर द्यायचं आहे तुम्हाला ह्यांच्यासाठी जे काय आहे ते. तर करूया सुरू? ओके. नाही, मी प्रश्न विचारेन, तुम्ही कोणी उत्तर दिलं तरी चालेल. यात काही लेडीज फर्स्ट असं काही नाही, आपण करूया सुरू. ओके. लग्ना अगोदरचं ह्यांचं पूर्ण नाव? पल्लवी सुरेश आठले. अजूनही त्याच नावाने बोलवता तुम्ही? हो, पल्लू म्हणतो तिला मी. म्हणजे अजूनही त्याच नावाने बोलवतात. ह्यांनी तुम्हाला बनवून दिलेला पहिला पदार्थ? चहा. हो, आणि तो अजूनही आवडतो, म्हणजे म्हणूनच तो कदाचित आजही फेवरेट आहे. ह्यांच्या शाळेचं नाव? ह्यांच्या शाळेचं नाव? विवेकानंद हायस्कूल. बरोबर आहे दोघांची? स्वामी विवेकानंद. हा, ठीक आहे, म्हणजे हे देऊ शकतो आपण. दोघांनाही नावं माहिती आहेत. आवडता रंग? अवीचा पांढरा. बरोबर आहे. ह्यांचा? तिचा पिंक. मला जनरली सगळे रंग आवडतात, म्हणजे त्या साडीनुसार किंवा त्या कपड्यानुसार आवडता रंग बदलतो माझा, त्यामुळे पिंक. ओके, ठीक आहे, म्हणजे ह्यांनी सांभाळून घेतलंय. असंच नाता यांचं खुलत गेलंय, त्यांनी सांभाळून घेतलंय की ठीक आहे पिंक पिंक. बरं, आवडता पदार्थ? कुणाचा? त्यांचा तर तो खवय्याच आहे, त्यामुळे त्याला वेगळा चविष्ट म्हणजे झाडाचा पाला छान चविष्ट बनवून दिला तरी तो पदार्थही आवडेल, त्यामुळे असा एक पदार्थ नाही सांगता. तिचा मी सांगू शकतो. हा, सांगा. कोळथाचं पिठलं. कोळथाची पिठी तिला प्रचंड, म्हणजे ती जर टोप ठेवलात आणि जर झालं तर ती 10 वेळा विचारणार झालंय तुमचं सगळ्यांचं, झालंय तुमचं सगळ्यांचं, कारण तिला ते असं चाटून पुसून खायचं असतं. पहिल्या पाडव्याला काय गिफ्ट दिलं? पहिल्या पाडव्याला मला असं एक्झॅक्ट आठवत नाही, पण त्या दरम्यान आम्ही आमचं म्हणजे घराचं बुकिंग करायचं असं ठरवलं होतं. आणि मला असं वाटतं की पहिले जे सगळे दिवस होते आमचे, पहिली काही वर्ष होती, ते आम्ही घरात जी वस्तू नाही आहे म्हणजे कपाटापासून रादर ते फ्रीज म्हणा, TV म्हणा, मिक्सर म्हणा, फॉर दॅट मॅटर गॅस, कारण आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही स्टोव्हवर स्वयंपाक करायचो, तर त्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही दर सणाला घ्यायचो. त्यामुळे आता एक्झॅक्टली मला आठवत नाही की पहिल्या पाडव्याला आम्ही काय घेतलो. म्हणजे मला पहिला दुसरा नसेल, मला वाटतं एकदा मी हिच्या नकळत, म्हणजे एकतर पाडव्याला खरेदी करताना आमचं एकमेकांचं बोलणं व्हायचं की हे असं असं घेऊया किंवा असं. त्यावेळेला एकदा मी दिवाळीत तिला मी मोत्याच्या कुड्या मोत्याच्या नाही, डायमंड हिऱ्याच्या
कुड्या घेतल्या होत्या आणि मला ते खूप आवडले होते ते दोन्ही कानातले. तर त्या मी तिला न सांगता घेतल्या होत्या आणि तिच्या चेहऱ्यावर आठवतंय अजूनही? हो आहेत त्या माझ्या कानात माझ्या. ठीक आहे. लग्नात घेतलेला उखाणा आठवतंय दोघांनाही? पहिल्यांदा फिरायला कुठे गेला होता? पहिल्यांदा फिरायला आम्ही बुधगावात शूटिंग होतं. सांगली म्हणजे बुधगाव. आमचं लग्न झालं 3 डिसेंबरला. 5 डिसेंबरपासून याचं पुत्रवतीचं शेड्यूल होतं आणि बुधगाव म्हणून सांगलीच्या इथे आतमध्ये गाव आहे, तर तिथे मी याच्याबरोबर गेले होते. ते आम्ही फिरायला गेलो असं म्हणू शकतो. आणि ॲक्च्युअल फिरायला आम्ही ग्वाल्हेर, झाशी आणि कुठे खजुराहो वगैरे असं गेलो होतो. पाडवा आहे आज, छान आपण गप्पा मारतोय, दिवाळी आहे, तर एक उखाणा तर झालाच पाहिजे आजच्यासाठी खास. ही फरमाईश असू शकते, म्हणजे माझी काय सगळ्यांचीच असेल. माहेरच्या अंगणात प्राजक्ताचा सडा, अविनाश नावांचं नाव घेते, पाडव्याला घेऊन या तोडा. चला, म्हणजे ही फरमाईश झालेली आहे. अविनाश सरांनी गिफ्ट घेतलंय, पण त्याचसोबत तोडाही व्हायला पाहिजे. हिंदू संस्कृतीत हा सण आहे अत्यंत महत्त्वाचा आणि खूप गोड, तो म्हणजे पाडवा. हिंदू संस्कृतीतला अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय गोड असा सण आहे तो म्हणजे पाडवा. ऐश्वर्याची जेव्हा साथसंगत लाभली आहे तेव्हापासून कुठलाही दुखरा क्षण कधीच आला नाही माझ्या वाटेत आडवा. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे शेरा सवा शेर आहे तिकडे. आणि असंच तुमचं नातं, तुमचं हे जे रिलेशनशिप आहे आणि हे छोटे छोटे गमतीदार क्षण आहेत ते असेच फुलत जावत, बहरत जावत. आज खास पाडव्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात, तुमच्या धमाल आठवणी सांगितल्यात आणि छान गप्पा रंगल्या. खरंच खूप खूप धन्यवाद. ही दिवाळी रसिक हो, तुम्हाला सगळ्यांना भरपूर सुख, समृद्धी, यश, कीर्ती आणि भरभराटीची जाओ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातल्या, तुमच्या अंतरंगातल्या सगळ्या सकारात्मक इच्छा, आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा आणि सगळ्या स्वप्नांची यशस्वी पूर्तता करणारी जाओ. धन्यवाद. तर आज पाडवा स्पेशल तर एकदम छान पार पडलाय, छान धमाल गप्पा रंगल्या अविनाश सर आणि ऐश्वर्या मॅम सोबत. आणि त्यांच्यासाठी खास छोटीशी गिफ्ट आणले आपण. आडगावकर सराफ यांच्याकडनं ही छानसं गिफ्ट आहे तुमच्यासाठी. तर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्याकडनं हे छोटंसं गिफ्ट आहे अविनाश सराचं. हो, थँक्यू सो मच.